Okay. I hope I'm audible. Okay. Now, first step is click on new project. Okay. First step is click on new project. Okay. Just simultaneously write it down. Okay. New project, make an arrow, then click on space. Every time while you writing, every time you don't need to write click on. Instead of click on, you just mention an arrow. Okay. Then give a file name. Okay. Steel structure. Okay. Steel structure. Give a location. Then make an arrow and just write location. Okay. Give a location to your file, and length unit need to be in meter and force unit should be in kilonewton as per IS curve. Okay. Okay. Click on next. Click on add beam and click on finish. Okay. Okay. प्रगती लिहिताय तुम्ही? ओके. ओके. जिथे तुम्हाला वाटेल स्लो फास्ट होत आहे तिथे सांगा, मेन्शन करा, आपण स्लो जाऊयात. ठीक आहे. जिथे कळत नाहीये तिथे सांगा. आज आपलं लास्ट लेक्चर असेल. जिथे कळत नाहीये तिथे सांगा, कुठे प्रॉब्लेम येतोय ते सांगा, आपण हे करूयात, स्लो घेऊयात आणि व्यवस्थित लिहून करूयात. ओके. नाउ just first step, go to edit. Okay, go to edit, click on XZ plane and click on OK. Okay. हा जो ग्लोबल ऍक्सिस आहे तो तुमच्या एका नोटबुकच्या राईट कॉर्नर वरती ड्रॉ करा, सो तुम्हाला कळेल की आपण कसं ऍक्सिस कुठले आहेत ते. ठीक आहे. हा जो ऍक्सिस, ग्लोबल ऍक्सिसचा जो स्क्वेअर आहे इथे, हा बॉक्स आहे. जस्ट मेक दिस बॉक्स at the top corner of your notebook, so it will be better to understand. Okay. Okay. काय केलं आपण? एडिट मध्ये गेलो, XZ प्लेन सिलेक्ट केलं आणि ओके केलं. ओके. नाउ click on snap node beam. Okay. Now click on snap node beam and suppose the length of the building is 9 meter as well as the width of the building is also 9 meter. Okay. Length of the steel building will be 9 meter. Assume the length of the steel building is 9 meter. Okay. Assume the length of the steel building is 9 meter. Just take a, just काय केलं आपण इथे, आणि एकदा सांगते मी काय केलं आपण स्नॅप नोड बीम वरती क्लिक केलं. क्लिक ऑन स्नॅप नोड बीम अँड जस्ट याला 9 मीटरचा आपण एक बीम क्रिएट केला. ओके. नाउ जस्ट एस्केप केलं. हा 9 मीटरचा आपला बीम झाला. ओके. नाउ जस्ट क्लिक, select this beam, just select this beam and click on insert node. Okay. Click on insert node. Okay. Now just divide this beam in 3 parts. Okay. Now divide this
divide this beam in 3 parts. So n is आपल्याला 3 parts मध्ये हा beam divide करायचा आहे. So n will be 2. ओके, याचा आपल्याला प्रिव्ह्यू बघायचा असेल तर इथे हा बॉक्स दिसतोय, राईट? हा बॉक्स दिसतोय, बीम लेंथ इज इक्वल्स टू 9 मीटर आणि हा बीम दिसतोय तो. ओके, याचा प्रिव्ह्यू कसा बघायचा? ऍड n point, click on just add n point and you will see a preview of this beam. Okay, समजता? Now just click on OK. ओके, हा 3 मीटरचे 3 बेस मी तयार केले. ओके, आपण काय केलं इथे 3 मीटरचे 3 बेस तयार केले. ओके, अशी आपल्याला नाव ही झाली लेंथ. आता विड्थला पण आपल्याला असंच करायचं आहे. फॉर दॅट वी विल यूज अ ट्रान्झिशनल रिपीट कमांड. ओके, सो ट्रान्झिशनल रिपीट कमांड कुठे आहे? जस्ट ह्यावरती टूल बार वरती असे 3 एक डमरू सारखा एक साइन आहे इथे. ओके, ते आहे ते ट्रान्झिशनल रिपीटचं साइन आहे. ओके, अदरवाइज ओके, जर हे आपल्याला साइन नाही सापडलं, ह्या टूल मध्ये हे साइन नाही सापडलं, जस्ट गो फॉर द कमांड, सॉरी, गो फॉर द जॉमेट्री, go to geometry, click on geometry and go to transitional repeat command. ओके, काय इथे एक डमरू सारखं साइन आहे, नसेल ते नाही सापडलं तर जस्ट गो टू geometry and click on transitional repeat. ओके, नाव आपल्याला z डायरेक्शनला हे करायचंय. ओके, जस्ट क्लिक ऑन z डायरेक्शन. ह्या प्लेन मध्ये ही डायरेक्शन आहे, ती x डायरेक्शन आहे. ओके, आणि ही डायरेक्शन आहे ती z डायरेक्शन आहे. इथे आपण हे एरो वरती फोकस करा. इथे हा x डायरेक्शन आहे आणि हा z डायरेक्शन आहे. ओके, सो आपण इथे क्लिक केलं z. ओके, click, select global z direction. Okay, number of steps, now number of steps are 3. आपल्याला 9 by 9 ची बिल्डिंग करायची आहे. ओके, 9 by 9 चं स्टील स्ट्रक्चर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे, राईट? सो नंबर ऑफ स्टेप्स आर 3 and the spacing will be 3 only. Okay, spacing 3, number of steps are 3. Okay, now just click on link step, right, and click on OK. Okay, just okay, now just click on OK. Okay, transitional repeat, click on global z direction and give spacing as -3. Number of steps are 3. Okay, काय केलं आपण? हे इथपर्यंत कळालं. हे हा जो 9 मीटरचा बीम आहे तो आपण कसा डिवाइड केला हे कळालं. ओके ओके, याच्या पुढे काय केलं आपण? हा जो 9 मीटरचा बीम आहे त्याला 3 पार्ट्स मध्ये कन्वर्ट केलं आणि नाउ जस्ट सिलेक्ट दिस 9 मीटर बीम and go to transitional repeat. Okay, go to transitional repeat. Okay, हा आणि ट्रान्झिशनल रिपीटचं साइन इथे आहे. जस्ट नाही कळालं, आपल्याला कन्फ्यूज झालं हे साइन कुठलं आहे, तर त्यासाठी काय करायचं?
just go on that command and it will show the name of that command. ओके, याच्यावरती गेला आणि थोडा वेळ रेस्ट केला, तो आपला कर्सर त्यावरती नेला आणि रेस्ट केला की ते त्या कमांडचं नाव इथं दाखवतं. ओके, इथे बघा ट्रान्झिशनल रिपीट ते दाखवतं. हे जर नाही कळालं तर काय करायचं, जॉमेट्री मध्ये जायचं. जॉमेट्री मध्ये जाऊन इथे ट्रान्झिशनल रिपीट कमांड आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके ओके, नाव आपल्याला झेड डायरेक्शनला आता हे जे बीम आपण क्रिएट केलाय तो एक्स डायरेक्शनला केलाय अलॉंग लेंथ. नाव विड्थ विल बी अलॉंग झेड डायरेक्शन. सो select global Z direction. Okay, now we need to create 9 by 9 steel structure. So number of steps will be 3 and spacing between each step will be also 3. Okay, spacing will be also 3 meter. Each step consists 3 meter length. Okay, and give a minus sign. Just click on link step. Okay, click on link step and just click on OK. आणि इथे आपलं हे क्रिएट होईल. ओके, इथे जे आपले 9 by 9 ची स्टील स्ट्रक्चरचा प्लॅन आहे तो इथे आता कन्स्ट्रक्ट केला आपण. ओके, आता ही जी खालची मेश आहे, ओके, ही जी खाली एक मेश दिसतीये तुम्हाला, ओके, एक ग्रीड दिसतंय खाली, ते आपल्याला ऑफ करायचंय. ओके, ते ऑफ कसं करायचं, हे जे स्नॅप नोड बीम आहे, राईट, जस्ट क्लोज इट. ओके, अदरवाइज जस्ट इथे एक ऑप्शन आहे स्नॅप नोड म्हणून. ओके, कुठे, जिथे आपण ऍड बीम, ऍड प्लेट वगैरे जो ऑप्शन आहे तिथेच एक स्नॅप नोड बीम म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केलं की ती जी ग्रीड आहे ती येते, ती, आणि त्याच्यावरतीच क्लिक केलं की ती ग्रीड हाईड होते. ओके, नाउ जस्ट कीप युअर स्ट्रक्चर in top view. Okay, now just keep your structure in top view and select all. Okay, आता काय करायचंय, आता आपल्याला या स्ट्रक्चरला हाईट प्रोव्हाइड करायची आहे, राईट. या स्ट्रक्चर साठी आपल्याला हाईट प्रोव्हाइड करायची आहे. ओके, त्यासाठी अगेन गो टू transitional repeat command. ओके, गो टू ट्रान्झिशनल रिपीट कमांड. लिहून घ्या आता काय काय केलं आपण पहिला प्लॅन क्रिएट केला, राईट. काय केलं, प्लॅन क्रिएट केला, त्यासाठी काय केलं, 9 मीटरची एक ही जी मी सिलेक्ट करते ती आपण ही 9 मीटरची बीम घेतली. ओके, we divide this 9 meter beam in 3 parts. Okay, each part consists 3 meter in length. Okay, then by using transitional repeat command we created this 3 by 3 grid. Okay, 9 by 9 grid. Okay, now we just want to create a floors. ओके, आपल्याला काय करायचं आता, फ्लोर क्रिएट करायचं. ओके, नाउ वी वांट टू क्रिएट अ फ्लोर. ओके, जस्ट गो टू ट्रान्झिशनल रिपीट कमांड. ओके, फर्स्ट select this structure, select the plan we have created,
by pressing Control A. ओके, Control A यूज करून हा खालचा प्लॅन आहे तो सिलेक्ट करायचा. ओके, ओके, काय केलं आपण, हा Control A यूज करून हा प्लॅन सिलेक्ट केला. ओके, नाव आपल्याला हाईट द्यायची आहे. ओके, सो इथे ग्लोबल ऍक्सिसला बघायचं, इथे एक लेफ्ट कॉर्नरला आहे जो ऍक्सिस दाखवतोय, आपल्याला हाईट द्यायची आहे. सो आपण काय, कुठला ऍक्सिस चूज करायचा, वाय ऍक्सिस. सो गो टू वाय ऍक्सिस, सिलेक्ट ग्लोबल वाय डायरेक्शन. ओके, आता आपल्याला 3 स्टेप्स हवे आहेत. ओके, 3 स्टेप्स हवे आहेत. सपोज each step consist of 3 मीटर हाईट. ओके, आपल्याला 2 फ्लोअर घ्यायचे आणि खाली आहे ते फाउंडेशन. सपोज माझ्या फाउंडेशनची हाईट 1.5 आहे. ओके, 1.5 हाईट आहे. फर्स्ट फ्लोअरची हाईट 3 मीटर आहे, सेकंड फ्लोअरची हाईट 3 मीटर आहे. ओके, नाउ जस्ट click on link step and click on OK. ओके, हे कळालं, हे जे आहे ते आपलं फ्रेम झालं. नाउ जस्ट रिमूव्ह ऑल द बॉटम बीम्स. ओके, ओके, हे जे बॉटम बीम्स आहेत ते रिमूव्ह करायचे. ओके, कसे रिमूव्ह करायचे, जस्ट हे खालचे, जस्ट कीप युअर स्ट्रक्चर इन फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू मध्ये हे स्ट्रक्चर ठेवायचं, फ्रंट व्ह्यू मध्ये ठेवायचं आणि हे जे खालचे बॉटमचे जे 3 बीम्स आहेत ते सिलेक्ट करायचे, सो दॅट खालचे सगळे बीम्स सिलेक्ट होतील. ओके, जस्ट कीप इट इन अ साइड व्ह्यू ऑल्सो and select it. ओके, हे खालचे बॉटमचे जे बीम्स आहेत ते सिलेक्ट करायचे and delete it. ओके, स्ट्रक्चर दिसतंय, हे 3D रेंडर्ड व्ह्यू मध्ये बघा स्ट्रक्चर. ओके, ओके, हे असं आपलं स्ट्रक्चर आहे. समजलं काय केलं आपण, पहिल्यांदा एक लाईन प्लॅन सारखा आपण फर्स्ट, जेव्हा आपण काय केलं, स्नॅप नोड बीम, फर्स्ट आपण व्हेरी फर्स्ट स्टेप इज we edit the snap node beam आणि आपण XZ प्लेन सिलेक्ट केला. ओके, ही फार इम्पॉर्टंट स्टेप आहे. XY प्लेन मध्ये नाही घ्यायचं, आपण XZ प्लेन चूज करायचा. Okay. 56 roll number. Okay. Okay, now the next step is assign the properties to the structure. Okay, now for that we'll go to property page. Okay, you can see इथे प्रॉपर्टी पेज आहे. ओके, एकाच टूल बॉक्स मध्ये प्रॉपर्टी पेज, सपोर्ट पेज, स्पेसिफिकेशन पेज आणि लोडिंग पेज आहे. ओके, एका हँडने असं एक हातासारखं चित्र आहे तिथे, दॅट इंडिकेट्स अ प्रॉपर्टी पेज. ओके, अदरवाइज जस्ट गो टू कमांड. ओके, हे नाही सापडलं तर गो टू कमांड, राईट इट डाऊन, गो टू कमांड
then click on member property and click on prismatic. ओके, काय काय केलं आपण लिहून घ्या. हे आता आपलं मॉडेलिंग झालं. नेक्स्ट स्टेप काय आपली प्रॉपर्टीज असाइन करतो. तिथे थोडंसं हेडिंग द्या की नेक्स्ट स्टेप इज प्रॉपर्टी असाइन. ओके, फॉर दॅट गो टू कमांड. ओके, कमांड मध्ये जाऊन 3 नंबरला मेंबर प्रॉपर्टी म्हणून एक ऑप्शन आहे. ओके, गो टू कमांड, क्लिक ऑन प्रॉपर्टी, मेंबर प्रॉपर्टी and click on prismatic. Okay, click on prismatic. Okay, then go to select database. Okay, sorry, go to section database. Okay, now section database मध्ये जायचं. ओके, काय काय केलं आपण कमांड नंतर मेंबर प्रॉपर्टी आणि नंतर प्रिझमॅटिक. ओके, कमांड मेंबर प्रॉपर्टी अँड प्रिझमॅटिक. ओके, प्रिझमॅटिक मध्ये गेलो की आपण सेक्शन डेटाबेस ओपन सेक्शन डेटाबेस. ओके, सेक्शन डेटाबेस ओपन करायचा. स्क्रीन इज नॉट विजिबल. Screen is not visible. This problem is with everyone. कुणालाच दिसत नाहीये का? Okay. Okay, it's visible. Okay, थोडासा इंटरनेट इश्यू असेल तुमचा, त्यामुळे दिसत नसेल. एखादी गोष्ट नाही समजली तर व्हिडिओ मध्ये पुन्हा बघू शकता किंवा सांगा, आपण पुन्हा घेऊयात. ओके, सो याच्यामध्ये कुठे जायचं सेक्शन डेटाबेस. ओके, Mayur, it's not visible to you only. Just leave the meeting and rejoin it. Okay, ओके, आपण काय बघितलं, आपण मेंबर प्रॉपर्टी देतोय. फॉर मेंबर प्रॉपर्टी गो टू कमांड. ओके, गो टू कमांड, गो टू मेंबर प्रॉपर्टी अँड सिलेक्ट प्रिझमॅटिक. ओके, कमांड लिहून घ्या. मी त्याच्यासाठी रिपीट सांगत आहे कारण तुम्ही लिहून घेताय म्हणून मी रिपीट सांगत आहे. ओके, कमांड मध्ये जाऊन मेंबर प्रॉपर्टी and in member property select prismatic. Okay, in prismatic select section database. Okay, section database मध्ये काय घ्यायचं, हे नाव इथे बरेच कोड्स आहेत. ओके, अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, ब्राझिलियन, ब्रिटिश कोड्स आहेत. नाव just choose our Indian code. Select Indian. Okay, now select the Indian section. Okay, आणि त्याच्यामध्ये कॉलम साठी चॅनल सेक्शन चूज करा. suppose we have selected ISMC 150. Okay, front to front. ओके, कॉलम साठी मी इंडियन स्टँडर्ड ISMC 150 हा
चॅनल सेक्शन, मीडियम चॅनल सेक्शन. ओके, हा सिलेक्ट केला आणि फ्रंट टू फ्रंट असं सिलेक्ट केला. सो हा कसा दिसतो आपण बघूयात नंतर. ओके, क्लिक ऑन ऍड and now for beam select ISMB 100. okay, Indian standard medium beam. okay, आणि ऍड करा. ओके, now close it. ओके, ओके, आता हा 150 ISMC is for columns. okay, now select all the columns. okay, just beam parallels to y axis. columns म्हणजे काय, beams parallel to y axis. select on beams parallel to y axis. okay, and go to assign to selected beams. okay, assign to selected beams and assign. okay, जेव्हा तुम्ही असाइन करता तेव्हा त्या मेंबर समोर असाइन केलेलं असेल तर असं R1 वगैरे साइन येतं. ओके, जर नसेल केलं तर त्या मेंबर समोर ते साइन येत नाही. ओके, नाउ जस्ट सिलेक्ट and now just give the properties to all the beams. okay, for that go to select beams parallel to x-axis and also select beams parallel to z-axis and assign it. okay, आता दिसतंय इथं जिथे जिथे हा फर्स्ट मेंबर प्रॉपर्टी आहे त्याचं नाव R1 आहे, सेकंड मेंबर प्रॉपर्टी आहे त्याचं नाव R2 आहे. इथे दिसतंय. ओके, आता आपल्याकडून कुठली मेंबर प्रॉपर्टी द्यायची राहिली आहे का, कुठल्या मेंबरला एक आपली प्रॉपर्टी द्यायची राहिली का, हे कसं चेक करायचं आपण. जर एखाद्या मेंबरला मेंबर प्रॉपर्टी नाही दिली तर आपल्याला एरर येतो. राईट, आपण जेव्हा वॉटर टँकचं बघत होतो, सर्क्युलर वॉटर टँक, तेव्हा आपण टॉपचे जे बीम्स आहेत त्यांना मेंबर प्रॉपर्टीज असाइन नव्हत्या केल्या. सो तो एरर आलेला. तो एरर येऊ नये यासाठी काय करतात, just go to tools, okay, just go to just go to select and click on missing attributes and missing property. okay, if you haven't missed any member then it will show no entity with missing properties found. okay, जर आपल्याकडून कुठल्या मेंबरला प्रॉपर्टी असाइन म्हणजे सगळ्या मेंबरला आपण व्यवस्थित प्रॉपर्टी दिली आहे तर हे शो करतं की नो एंटिटी विथ मिसिंग प्रॉपर्टीज फाउंड. ठीक आहे. ओके, ओके, काय केलं आपण, एखाद्या मेंबरची प्रॉपर्टी मिस होऊ नये, प्रत्येक मेंबरला आपण प्रॉपर्टी असाइन करायला पाहिजे. ओके, जर असाइन नाही केली तर तो एरर दाखवतो. तर फायनल अनालिसिस मध्ये तो एरर दाखवतो. सो तो एरर येऊ नये आपण त्यासाठी काय करायचं, गो टू सिलेक्ट. ओके, देन सिलेक्ट मध्ये जायचं आणि मिसिंग ऍट्रिब्यूट्स म्हणून एक आहे, लास्ट, सेकंड लास्ट. ओके, सेकंड लास्ट ऑप्शन आहे मिसिंग प्रॉपर्टी. ओके, देन इट विल शो नो एंटिटी विथ मिसिंग प्रॉपर्टीज फाउंड. ओके, आपण एक सपोज एखादं स्ट्रक्चर, एखादा मेंबर आहे त्याला आपण बघूयात की मिसिंग, एखाद्या मेंबरला आपण प्रॉपर्टी असाइन करायचं राहून, म्हणजे प्रॉपर्टी असाइन नको करायला. ओके, हा जो मेंबर आहे, हा जो
फर्स्ट मेंबर आहे 144 आहे, तर 143 करू. आणि आपला 144 वाला एक हा जो मेंबर आहे त्याला आपल्याला प्रॉपर्टी असाइन केलेली नाहीये आपण. ओके, समजतंय? हा जो मेंबर आहे तिथे प्रॉपर्टी नाही असाइन केलेली आपण. सो कसं बघायचं तर या मेंबरला प्रॉपर्टी असाइन नाही झाली ते गो टू मिसिंग प्रॉपर्टी, आणि हे शो करतं की ह्या मेंबरला तर प्रॉपर्टी असाइन करायची राहिली आहे, हे शो करतं. समजलं? हे कळालं कसं बघायचं एखाद्या मेंबर ची प्रॉपर्टी असाइन झाली आहे की नाही, कुठल्या मेंबर्सना प्रॉपर्टी असाइन करायचं राहिली आहे की नाही ते कसं बघायचं? सिलेक्ट मध्ये जायचं, मिसिंग ऍट्रिब्यूट्स,